मिसब्रँडेड ड्रग्स. तर एस्पिरंट्स जेन्युइनली आपण मिसब्रँडेड असं कधी म्हणतो? आपल्याला असं ॲझ्युम होतं की एखादा ब्रँड मिस केला गेला की आपण त्याला मिसब्रँडेड म्हणतो. जसं की एखादा स्पार्क आहे, हा एक ब्रँड आहे, तिथं स्पार्क यूज करण्यात आलं तर तो आपण मिसब्रँड म्हणतो. पण एस्पिरंट्स ॲज पर द फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स ह्या मिसब्रँडेडची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. त्याचा जो मिनिंग आहे ब्रँड मिस करणे, हे ॲज पर द पीजे हे स्पुरियस ड्रगमध्ये देण्यात आलेलं आहे. मग मिसब्रँडेड काय आहे? तर एस्पिरंट्स मिसब्रँडेडमध्ये जो ड्रग आहे तुमचा, हा ड्रग ॲज पर द प्रिस्क्राईब मॅनर नाही आहे. फॉर एक्झाम्पल, युअर लेबल इज शोईंग की 10 mg ड्रग शुड बी कंटेन विदिन 10 ml असं सांगण्यात आले तुमचं, पण तुमच्या त्या डोसेस फॉर्ममध्ये 10 mg ड्रग अवेलेबल नाही आहे. दॅट इज कॉल्ड मिसब्रँडेड. तुमच्या लेबलिंगचे जे काही पॅरामीटर्स असतात हे ॲज पर द प्रिस्क्राईब्ड मॅनर नाही आहेत. दॅट इज कॉल्ड मिसब्रँडेड. एखादा ड्रग हा डॅमेजड आहे, मग त्याच्यावरती कोटिंग केली गेली, पॉलिशिंग केली गेली, पावडर त्याच्यावरती अप्लाय करण्यात आलं, ते डॅमेज कन्सील करण्यात आला आणि त्या ड्रगची त्याची थेरपेटिक व्हॅल्यू ही ओरिजिनल ड्रगपेक्षा वाढवण्यात आली, एक्सटर्नल अपीरियन्स. तोही ड्रग या ठिकाणी मिसब्रँडेड असतो. मिसब्रँडेड ड्रग अजून काय असतो की एनिथिंग विच विल गिव्स यू द फॉल्स क्लेम. तुमच्या कंटेनरची डिझाईन असेल, लेबलिंगची डिझाईन असेल, डिव्हाइसची डिझाईन असेल, कॅपची डिझाईन असेल, जे की तुम्हाला दाखवतोय, किंवा एखाद्या टॅब्लेटची डिझाईन असेल, काहीही जे तुम्हाला फॉल्स क्लेम रिप्रेझेंट करत आहे, तर तो ड्रग मिसब्रँडेड असतो.